मंडळी नमस्कार. मंडळी, राज्यामध्ये हत्तीण आणि कबुतरं यांचा वाद गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रंगलेला पाहायला मिळालेला होता. कोल्हापूरच्या नांदणी मठामधली हत्तीण वनतरामध्ये पाठवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये मोठं आंदोलन झालं. हे आंदोलन झाल्यानंतर वनतारानं सामंजस्याची भूमिका घेतली. ती कशासाठी घेतली, काय घेतली, या डिटेलमध्ये आपण नको जाऊया. मात्र त्यांनी ती सामंजस्याची भूमिका घेतली. नांदणी मठाच्या संदर्भामध्ये किंवा आंदोलनकर्त्यांच्या संदर्भामध्ये त्यांची आपसातली समझोता बैठक झाली, सरकारबरोबर बैठक झाली आणि मग दोघांच्या समझोत्यांनी हा विषय संपवायचा. ही हत्तीण जी आहे ती वनतारामधून नांदणी मठामध्ये पुन्हा पाठवायचा आणि तिची योग्य पद्धतीने देखभाल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये अपील देखील दाखल करण्यात आलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयावरती त्याच्यामध्ये काय आवश्यक असेल तो निर्णय होईल. सर्वोच्च न्यायालय त्या संदर्भामध्ये सुनावणी करणं लवकरच अपेक्षित आहे. हा वाद शमतो न शमतो तोच कबुतरांचा वाद मात्र अधिकाधिक उफाळून आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि हा वाद उफाळून आल्यानंतर याच्यामध्ये जे शांततेचे प्रतीक आहेत, म्हणजे एका बाजूला कबूतर आणि दुसऱ्या बाजूला जैन धर्मीय, हे दोन्हीही अहिंसा पाळणारे किंवा शांततेचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. जैन धर्मियांमध्ये श्वेतांबर आणि दिगंबर असे दोन मोठे पंथ आहेत आणि श्वेतांबर पंथ जो आहे हा शांततेचा की अहिंसेचा परंपरेचा पुजारी मानला जातो. श्वेतांबरच्या सोबतच दिगंबर देखील मानला जातो. अहिंसो परमो धर्मा अशा पद्धतीतच त्यांचं वचन आहे आणि असंच ते शिकवतात. अहिंसा करू नये, प्राणीमात्रांवरती दया करावी, अशा पद्धतीचं वचन ते सगळ्यांकडून घेतात किंवा अशा पद्धतीची शिकवण ते देत असतात. मात्र कबुतरांच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयानं देखील मुंबई महानगरपालिकेने घातलेली जी बंदी आहे कबूतरखान्यांवरची ही कायम ठेवलेली आहे. त्यामुळे आता जैन धर्मियांना किंवा एकंदरीत जे कबूतरप्रेमी आहेत त्यांना अन्य कोणता मार्ग शिल्लक राहिलेला नाही. मात्र असं असून देखील काही जैन मुनी गरज वाटली तर आम्ही हातामध्ये शस्त्र घेऊ अशा पद्धतीची भाषा करतात. एकीकडे आपल्या बोलण्यानी तोंडातले कीटक देखील मरू नयेत यासाठी तोंडावरती कपडा बांधून बोलणारे, आपल्या चालण्यामधून किंवा आपल्या पादत्राणांच्या खाली एखादा कृमी कीटक येऊ नये आणि तो मरू नये यासाठी पायामध्ये चपला देखील न घालणारे मुनी किंवा जैन धर्मीय किंवा जैन मुनी हे अशा पद्धतीची हिंसक भाषा करत असतील तर जैन धर्मानी कोणाकडे पाहायचं आणि अशा पद्धतीची भाषा ते नेमके का करत आहेत आणि अशा पद्धतीचा वक्तव्य त्यांच्यामध्ये करण्याचं धैर्य किंवा साहस कुठून येतं याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे.